मालेगावनंतर अमरावतीतही रोहिंग्या मुस्लिमांचा घोटाळा। भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा। अंजनगाव सुरजीत 6 महिन्यात 1100 जन्मदाखले दिल्याचं तहसीलदारांनी सांगितलं। सोमय्यांची माहिती। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत तहसील अंतर्गत 1100 खोटे जन्मदाखले दिल्याचं प्रकरण। दर्यापूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। जन्माच्या दाखल्यासाठी देण्यात आलेले दस्तऐवजाची होणार कसून चौकशी। बेळगावात जय महाराष्ट्र म्हटल्यानं कानाडी संघटना आक्रमक। कन्नड संघटनांचा महापालिकेत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न। काही दिवसांपूर्वी बेळगावमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली होती। जिजाऊंच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारीला कोल्हापुरातल्या वारणानगर इथं शिवरायांची जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारली जाणार। 35 टन रांगोळीच्या वापरातून 11 एकर जागेवर साकारणार शिवरायांचं चित्र। आयफोनचे बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानांवर नाशिक पोलिसांचा छापा। ग्राहकांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांची कारवाई। राहुल गांधींनी दिल्लीतील एका आईस्क्रीमच्या दुकानात कोल्ड कॉफी बनवली। राहुल गांधींनी ट्विटरवर व्हिडिओ देखील शेअर केला। अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात आग। आगीत हजाराहून अधिक घरं जळून खाक। 30,000हून अधिक लोकांना घरं सोडावी लागली। खबरदारी म्हणून 70,000 लोकांना घरं सोडण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।